नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा लॉंग व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जरा स्पेशलच आहे, कारण आमच्या इथे बाहेर सत्यनारायणची पूजा आहे आणि माझा फर्स्ट गेट रेडी विथ मीसुद्धा आहे. तर काय चुकत असेल तर समजून घ्या आणि समजावूनसुद्धा सांगा. तर इथे मी हेअरचं प्रिपरेशन केलं आहे. आधी सिरम लावलं, त्याच्यानंतर कोमचं माझ्याकडे हेअर स्ट्रेटनर होतं त्याने सेट केलं. तर त्या फेसचं प्रिपरेशन चालू करते. आधी मी फेस वॉश करून घेतला, त्याच्यानंतर हे वाईप्सने पूर्ण जे काही उरलेलं डस्ट वगैरे असतं ते क्लीन केलं. त्याच्यानंतर जो इनसाईडचा फिक्सर आहे त्याने थोडं टॅप टॅप केलं फेसवरती, कारण आपण ह्याच्यावरती मेकअप करणार आहोत. तर थोडंसं सेट व्हायला थोडं मी त्याच्याने टॅप टॅप केलं पूर्ण नेकपर्यंत. आणि ते पूर्ण आपलं मेकअप डल म्हणजे घामेने पूर्ण वाट लागते. त्याच्यानंतर हे इनसाईडचं स्ट्रोक क्रीम होती. ह्याच्यामध्ये थोडंसं ग्लोई शायनी असा इफेक्ट असतो आणि इनसाईडचंच आहे स्किन टिंट. ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझरसुद्धा असतं, प्रायमरसुद्धा असतं. सो आणि अगदी वॉटरीमध्ये आहे ते. त्याच्या एकदम असं स्मूथली ग्लाईड होतं. तर मी हे दोन्ही मिक्स करून लावते, कारण की त्याच्यामध्ये फाउंडेशनचा थोडासा लूक येतो आणि थोडासा ग्लोई लूकसुद्धा येतो, शायनी तुम्हाला दिसेलच पुढे. तर हे मी पूर्ण फेसला आणि नेकलासुद्धा लावते, अंडर आयलासुद्धा लावते, कारण की नेक आणि फेस हे वेगवेगळं नको दिसायला, म्हणून नेकलासुद्धा लावून घेणार आहे. तर हे छान असं हाताने सुद्धा ब्लेंड होतं, इझिली ब्लेंड होतं आणि अगदी स्मूथली ग्लाईड होतं. त्याच्यानंतर नेकला वगैरे मी छान असं रब करून घेतलं. तुम्हाला हे असं वाटत असेल की मी घासते, बट ते घासत नाही आहे, नॉर्मली रब करते, कारण की व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्डमध्ये आहे ना, सो तुम्हाला असं वाटत असेल की घासते. तर छान असं सगळीकडे कानाला वगैरे, नेकला वगैरे, अंडर आईजला वगैरे छान म्हणजे स्मूथली ग्लाईड केलं आहे मी ते. आणि ते ब्लेंडसुद्धा अगदी छान पद्धतीने झालं. तर इथे माझी बहीण विचारत होती की मला आयलायनर वगैरे लावून देशील का वगैरे. त्याच्यानंतर हे थोडं स्पंजने टॅप टॅप केलं, कारण की त्याच्यावर थोडंसं फिक्सर होतं स्पंजमध्ये, सो त्याने ते थोडं सेट करून घेतलं आईजला स्पेशली. तिला आयलायनर लावून दिलं मी. तर तुम्ही बघू शकता थोडंसं असं ग्लोई माझ्या गालावर आलेलं आहे. अरे पण हाय कुठे? तर हे आहे ब्लू हेवनचं पुन्हा एकदा ब्लश, म्हणजे लिप अँड चिक टिंट आहे, सो मी लिपला लावत नाही, तो फक्त गालालाच. आणि ते ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घेते. किती छान असं सॉफ्टली ग्लाईड होतं ना, लय आवडतं. हे इनसाईडचं मॅट आहे, मॅट कॉम्पॅक्ट पावडर, म्हणजे मी तो पावसाचा पण होता ना पावडर लागेल. ऑइली होती आणि वन साईड जेव्हा हे कॉम्पॅक्ट लावलं तेव्हा पूर्ण मॅट फिनिशिंग दिलं. खूप छान आहे. इनसाईडचे सगळे जे माझ्याकडे आहेत त्या प्रॉडक्ट सगळे खूप छान आहेत. सो इथे सगळीकडे हे करून घेतात. आता काय लावू विचार करत आहे, तर आय शॅडो म्हटलं तर सगळं कलरिंगचं काम बघायला गेलं तर ते हातानेच लावते, कारण की ब्रश मला सापडत नव्हते, कारण की आमचं न्यूली घर बांधलं आहे, सामान कुठचं कुठे गेले काही लक्षात नाही आहे. जे भेटलं तसं आणलं मी आणि बोटाने लावलं तर थोडं ते छान म्हणजे होतं. म्हणजे मी आधीपासूनच बोटाने लावायचे, ब्रशने मला एवढं जमायचं नाही, सो मी बोटानेच लावते. बोटाने छान असं पिंक शेड थोडासा दिला, थोडासा ब्राऊन शेड दिला आउटरला आणि मिडलला असा थोडासा पिंक शेड दिला, कारण पिंक कुर्ता घातला तर पिंकी व्हायलाच पाहिजे ना. आणि इनर कॉर्नरला मी थोडंसं शिमरी ॲड केलं, गोल्डनवालं. दोन्ही डोळ्यांना छान असं मी आयशॅडो लूक दिला. आता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि काय चुकत असेल तर तेही सांगा, कारण की चुकीनेच माणूस सुधारतो असं म्हणतात. सो मी हे लावलं छानपैकी, थोडंसं नोजला लावलं, हायलाईट केलं थोडेसे, म्हणजे जे हायर पॉईंट्स असतात आपले, म्हणजे चिक्स झालं, चिन झालं, आयब्रोजच्या इकडची जी आउटर कॉर्नर आहे तिकडे आपण लावतो, सो मी तिथे जे लावून घेतलं. नंतरला हे ब्लू हेवनचं जे आयलायनर आहे, आणि आयलायनर म्हणजे मोठं, सगळ्यात मोठं काम मेकअपमधलं, कारण की ते लावणं म्हणजे भाई विचारू नका. आणि ते प्रत्येक मुलीला जमतं असंही नाही, कारण की वन साईड बारीक वन साईड जाड असं लागतं, ते प्रॉपर लागणं त्याला खूप वेळ लागतो.
आणि मी पूर्ण डोळ्यांना लावत नाही. मी मिडल ऑफ द आयलिड घेते आणि त्याच्यातून थोडं बाहेर असं विंग काढते छोटंसं, कारण की पूर्ण आता मला सूट होत नाही. मी आधी कॉलेजला असताना लावायची, तेव्हाचे जे फोटो बघितले ना पूर्ण आयलायनरचे, ते बेकार होते, ते मला लय घाण वाटत होतं. सो मी आता मिडलपासून स्टार्ट करते आणि थोडंसं बाहेर विंग काढते, अगदी छोटंसं, जास्तसुद्धा नाही काढत. तर त्याने खूप असं छान वाटतं दोन्ही डोळ्यांना. मी ते नीट प्रॉपर लावून घेते आणि ते दोन्ही माझ्याकडं खूप छान लावून घेतलं जातं, कारण की हाफच आहे ना, असं ते छान लावलं जातं. त्याच्यानंतर हे परत ब्लू हेवनचं मस्कारा आहे आणि मस्कारा माझा सगळ्यात आवडता पार्ट आहे डोळ्यांमधला, फक्त डोळ्यांमधला. बाकी फेसमधलं फक्त डोळ्यांमधलं तो माझा आवडता पार्ट आहे, कारण की माझे आयलॅशेस आहेत ना ते थोडे असे कर्व्ज आहेत. तर ते ऑलरेडी म्हणजे काही काही जण कसं आयलॅश कलरने ते कर्व्ज करतात, म्हणजे ऑलरेडी तसे आहेत. सो मस्कारा खूप छान लागतो. आणि ही बिंदीशिवाय तर माझा लुक अपूर्णच आहे. विदाऊट बिंदी मी राहू शकत नाही. हवं तर विदाऊट मेकअप, विदाऊट लिपस्टिक लावू शकते, विदाऊट बिंदी मी राहू शकत नाही. त्याच्यानंतर आयब्रोज फिल केली, कारण की आयब्रोज आपले डिफाईन असते ना, तर आपलं लुक खूप छान दिसतो. म्हणजे कारण की मी स्वतः ऑब्झर्व केली, मी आधी नाही करायची. एवढा मेकअप करून ह्याला काय बोलतात? मग मी घेऊन जाऊन ह्याला मेकअप नाही बोलत ना. अच्छा, फोटो तर कॅमेऱ्यासमोर बोलणारच नाही, आता एवढी तर सुद्धा हँडलच नाही. ओंकार नाही ना नाही जाऊ, चल ओमकर नको. शार्प कर. चला चला. वाट लावणार आहे काय तुला काय बोलायचं. हॅलो गाईज. हॅलो काय त्यांच्या मेकअपला अजिबात लाईट देऊ नका. मला मेकअपच करून दे. खूप डिस्टर्ब करतात खूप. ह्यांना झिरो सेविंग. नाही नाही, मग काय गोळा गोळा मसाला मसाला मग मी आता टाकत नाही गोळा. ही भाजी करताना गोळा मसाला काय गोळा मसाला बोलते, त्यामुळे ही झिरो कुठली आहे? सेविंग. झिरो सेविंग. इनसाईडच्या मेकअप फिक्सरने मी हा मेकअप पूर्ण माझा सेट करून घेते. एका बाजूने जरा जास्तच मी स्प्रे केला होता. रेकॉर्ड होते. मला दिसत नाही तू कुठे उभा आहे. माझ्या एका डोळ्यात ना खूप सारं म्हणजे थोडंसं असं गेलं होतं, तो फिक्सर तो खूप झुंबत होता. हे एकदा दोनदा झालं आहे माझ्यासोबत आणि हा परत एकदा झालं आहे. खूप झुंबतो तो डोळ्यात गेल्यावर. मी एक डोळा बंद करतो, सगळ्यांशी बोलत होते, कॅमेरा पण चालू होता. जाऊ दे, याचं होऊ दे रेकॉर्ड. कसला उजेड येते एवढीसा? आजच तसं नाही. करियर अच्छा भावात. हा दुसरा एक भाव आलाय आणि माझी बहीण. आई बोलते ही काय करत असते काय माहिती, नुसतं कॅमेरासमोर बघावं तेव्हा नुसती हेअर सेट होय बाजूला. माझा आय मेकअप कसा वाटला खरं सांगा. आणि हा माझा आहे पूर्ण फुल लुक. आता पूर्ण तर दिसत नाही म्हणून मी थोडं वर्टिकली शूट केलं, तर माझा पूर्ण लुक कसा वाटला तर मी नक्की सांगा. ही माझी बहीण, ती पण रेडी झाली होती. तर हा माझा छोटासा सिम्पल लुक आहे. ह्याच्यामध्ये मेकअपमध्ये काय चुकलं असेल तर सांगा. आता हे परत दुसरी हेअरस्टाईल मी केली, तर की ती मला चांगली वाटत नव्हती. तर दीदीचं तोंड असं झालं, कारण की जे पाहुणे आले होते ना ते आम्हाला बोलले की तुम्ही ट्विन्स वाटतं. त्याच्यामुळे ती बोलते की आपण कुठल्या अँगलने ट्विन्स वाटतो. सो परत मी हेअरस्टाईल ती सोडली. आता ही माझी तिसरी हेअरस्टाईल. तू पाया पडाली ना. पडली ना. ओके वाटली, तर मी हीच कंटिन्यू केली. तर तुम्हाला हा माझा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे खरं नक्की सांगा. काय चुकलं असेल तेही सांगा, आणि सॉरी काय चुकलं असेल तर. ती दीदी मला परत त्रास देत होती. तर बाय.